हॅलो स्टुडंट्स, मुलांनो आपण पाठ 5 मध्ये उ आणि ऊ म्हणजेच लहान ऊ आणि मोठा ऊ, पहला उकार आणि दूसरा उकार हे शिकत आहोत। हम पाठ 5 में पढ़ रहे हैं छोटा ऊ और बड़ा ऊ, मतलब छोटे ऊ की मात्रा और बड़े ऊ की मात्रा। उसमें हमने छोटे ऊ की मात्रा से बनने वाले शब्द देखे और उस पर आधारित, उस पर डिपेंडेंट जो एक्सरसाइज है वह भी कंप्लीट किया। ओके, म्हणजेच आपण पहिला उकार आणि पहिला उकार लागून तयार होणारे शब्द आणि त्यांच्यावर आधारित असलेला जो अभ्यास आहे तो पूर्ण करून केला। आता मग त्यानंतर आपण शिकलो मोठा उकार, म्हणजे दूसरा उकार मोठा ऊ यानी बड़ा ऊ हमने पढ़ा। अब त्या मोठ्या ऊ वर आधारित असणारे मोठ्या ऊची मात्रा चिन्ह लावून तयार होणारे शब्द आणि त्यांच्यापासून तयार होणारे शब्द आता त्यावर आधारित असणारा अभ्यास आपण सुरू करूया। ओके, मतलब बड़ा ऊ यानी मोठा ऊ म्हणजे दूसरा उकार लागून तयार होणारे शब्द आपण शिकलो, हमने पढ़ा। अब हम उस पे डिपेंडेंट जो एक्सरसाइज है वो पढ़ेंगे, त्यावर आधारित असणारा अभ्यास आपण बघूया। त्यामध्ये अभ्यासमध्ये प्रश्न 1 आहे, शब्द तयार करून लिहा। चला लिहूया मग। शब्द तयार करून लिहा। शब्द तयार करून लिहा। याचा अर्थ काय होतो, इथे बघा काही शब्द दिलेली आहेत, अक्षरे दिलेली आहेत, त्या अक्षरांना जोडून आपल्याला काय बनवायचं आहे, शब्द बनवायचा आहे आणि ते इथे पुढे लिहायचे। बघा आता अशा प्रकार दिले ना तुमच्या बुक में, आपके बुक में दिया हुआ है, कैसे पहले हम उसको ड्रॉ करेंगे। बीच में यहाँ लिखा हुआ है ल, ओके, इस तरीके का आपके बुक में दिया हुआ है। अशा प्रकारे एक दिलेला आहे ना, इथे बघा मध्ये एक अक्षर दिलेला आहे आणि त्याच्या भोवताली दुसरी अक्षर दिले आहेत। मतलब क्या किया हुआ है, यहाँ बीच में देखो एक अक्षर दिया हुआ है, एक वर्ण दिया हुआ है और उसके राउंड में और भी कुछ क्या दिए हुए हैं, वर्ण दिए, और सब में क्या लगी हुई है, बड़े ऊ की मात्रा। म्हणजे सगळ्यामध्ये काय लागलेले आहे, यांच्यामध्ये दुसरा उकार लागलेला आहे ना। आता हा दुसरा उकार लागून तयार झालेला, दुसरा उकार लावून तयार झालेला एक अक्षर आणि खाली दिलेला एक अक्षर, हे मिळवून काय करायचे, नवीन शब्द बनवायचे। कशा प्रकारे बघा, इथे एक दिलेला आहे, 1 2 3 4 5 आहे इथे, 1 2 3 4 5 ऐसे 5 लाइन्स दी हुई है। याच्यामध्ये एक तुम्हाला करून दाखवलं, इसमें एक दिया हुआ है हु ल, म्हणजे हा आहे हु आणि याच्याशी हु ल, हला पहला दूसरा उकार हु आणि ल। मतलब क्या किया हुआ है, देखो ये जो बाहर के राउंड में जो वर्ण दिए हुए हैं, इस वर्ण को पहले लिखना है और इसी के साथ ज्वाइन करके इस ल को सभी के साथ ज्वाइन करना है। ल बीच में दिया हुआ है, मतलब ये सबके साथ किसको लगाना है, ल आहे ना, ल मध्ये दिलेला आहे। याचा अर्थ असा जसं आपण ह आधी लिहिला आणि मग ल, हु ल झाले एक शब्द। तशाच प्रकारे इथून एक अक्षरे घ्यायची आणि त्यांच्यासोबत ल लिहायचं, तर एक शब्द तयार होईल ना, क्योंकि 2 या 2 से अधिक वर्णों को मिलाकर ही शब्द बनता है। अभी ये सिंगल है तो इनको हम शब्द नहीं कहेंगे, इनको वर्ण कहेंगे। लेकिन अगर अब इसको हमने दोनों को एक साथ लिख लिया तो ये क्या हो गया, शब्द हो गया। हे जे वेगवेगळे दिलेले आहेत यांना आपण शब्द म्हणत नाही, यांना आपण फक्त अक्षरे म्हणू। पण ती अक्षरे एकत्र लिहून, जशा प्रकारे ह आणि ल, हु आणि ल ही 2 अक्षरे एकत्र लिहिली तर काय तयार झाला, शब्द झाला। तर अशाच प्रकारे ही अक्षरे जोडून काय तयार करायचे, आपल्याला शब्द तयार करायचे। ठीक आहे, तर हु ल एक करत जाऊया। अब हम एक करते जाएंगे। हु झालेला आहे, ओके। अब हम देखेंगे झ। आता आपण झला दुसरा उकार दिलेला आहे, इथे सर्वप्रथम आपण लिहू झ
उकार झू आणि झू नंतर मग काय लिखू आता ल लिखेंगे ना ल, क्योंकि यहाँ पे भी वैसे ही लिखा हुआ। तो झला दूसरा उकार झू आणि ल, मग काय झालं इथे झू ल झालं। एक शब्द तयार हो गया न्यू वर्ड। सोबत सोबत लिखायचं तुम्ही बुक पर, ठीक है। आप अपने साथ साथ में ये मैं यहाँ पढ़ाते जा रही हूँ, आप अपनी बुक में लिखेंगे, ठीक है। आता अपन नंतर पुढे अब आगे देखेंगे। आगे है च आणि च ला दुसरा उकार काय झालं, च ला दुसरा उकार चू आणि ल, चू ल हो गया एक शब्द तयार। आता शेवटी आहे प ला दुसरा उकार पू आणि ल, कोणता शब्द तयार झाला पूल। कौन सा शब्द बन गया पूल। आणि शेवटी आहे लास्ट आहे फिर म ला दुसरा उकार मू आणि ल, कोणता शब्द तयार झाला मूल। पूल, झूल, चूल, पूल आणि मूल हे काय आहे 5 शब्द आपण तयार किए। इस तरीके से हमने ये छोटा सा एक आपको एक्सरसाइज दिया था, प्रश्न शब्द तयार करून लिया होता। म्हणजे घेऱ्यामध्ये तुम्हाला अक्षरे दिली होती आणि ती 2 अक्षरे मिळून आपल्याला एक शब्द बनवायचा होता। तर आपण कोणकोणते शब्द बनविले फूल, झूल, चूल, पूल आणि मूल। पटकन ही तुमच्या बुक में लिख ले बच्चों। जल्दी से इसे अपनी बुक में लिख लीजिए। पेज नंबर 33 पे है ना एक्सरसाइज दिया हुआ, उसको आप कंप्लीट करो। फिर हम प्रश्न आ आणि प्रश्न ई पूर्ण करून घेऊया, ठीक है। चला एका मिनिटात जल्दी से इसको 1 मिनट में कंप्लीट करो, फिर हम नेक्स्ट क्वेश्चन देखेंगे। झालं पूल, झूल, चूल, पूल आणि मूल हे शब्द। एक शब्द हो गए। आता आपण बघूया प्रश्न 2 की कंप्लीट हो गया झालं नाही। आता प्रश्न 2 बघूया। प्रश्न 2 आहे योग्य जोड्या जुळवा। प्रश्न आ मध्ये आहे योग्य जोड्या जुळवा। आता बघा इकडे 2 बाजूला तुम्हाला चित्र दिलेले आहेत। बच्चों देखिए यहाँ पर दोनों साइड में आपको पिक्चर्स दिए हुए हैं और बीच में कुछ वर्ड लिखे हुए आहे ना। मधात शब्द दिलेले आहेत, म्हणजे हे चित्र दिलेले आहेत, त्या चित्रांची इथे नावे दिलेली आहेत, ठीक है। क्या है दोनों साइड में जो पिक्चर्स दिए हुए हैं उनके नेम यहाँ बीच में दिए हुए। आता त्या चित्रांशी त्यांच्या नावाशी जोड़ा लावायचा है। ये जो पिक्चर्स है इन पिक्चर्स के नाम यहाँ दिए हुए थे, इनको इनके नाम से मैच करना है। ओके तो चला बघूया। सर्वप्रथम काय आहे हा ही काय आहे, किस चीज का पिक्चर है आप बताइए। यस आपण खूबदा हे चित्र बघितले है ना, हमने काफी समय बाद इसके बाद पिक्चर देखे। तो हे हा ही काय आहे, ही आहे लसूण। क्या है ये लसूण। आता लसूण कुठे लिहिले ते बघूया। लसूण या शब्दामध्ये काय लागलेले आहे दुसरा उकार लागला आहे ना। मग लसूण कुठे आहे बघा कुलू, पूल, लसूण, यस आहे ना लसूण। मग ये लसूण से जोड़ी लगाइए। इस तरीके से इसको मैच करना है। बच्चों आप साथ साथ में करते जाइए। आपके बुक में पिक्चर्स भी ड्रॉ किए हैं, नाम भी लिखे हुए। पेंसिल आपको हाथ में रखनी है, साथ में लगानी है। लसूण ची जोड़ी लसूण या शब्दाचे लावायचे। झालं हे एक हो गया ना। अब हम देखेंगे नेक्स्ट। आता दूसरा चित्र बघूया। दूसरे पिक्चर में आपको क्या दिखाई दे रहा है, क्या समझ में आ रहा है। यस काय है यहाँ लॉक दिखाई दे रहा है ना। जब आप घर से बाहर जाते हैं तो अपने घर को लॉक करके जाते तो वो ये है लॉक। इसको हम हिंदी में कहते हैं ताला। याला हिंदी मध्ये आपण म्हणतो ताला। मग मराठी मध्ये याला काय म्हणतात, मराठीत याला म्हणतात कुलूप। कुलूप म्हणतात ना, आपण बघितलंय। आता कुलूप कुठे लिहिले ते बघूया। क ला पहिला उकार कु, ल ला दुसरा उकार लू आणि प आहे कुलूप हा शब्द। मग या कुलूपची जोडी कशाची लावायची, या कुलूपाचे चित्राचे।
इसकी मैच कहाँ करेंगे, ये जो लॉक बना हुआ है, लॉक का पिक्चर बना हुआ है ना, इसके साथ इसे मॅच करेंगे. तर मग असं ह्याच्या प्रकारे याला जोडी लावायची. कु लू प. ओके, ये हो गया. आता अपन इकडे बघू. आता इकडे चलूया. अब सेकंड साइड में चलते हैं, दूसरी साइड में. यहाँ क्या बना हुआ है, इथे काय दिसतंय बघा. इथं काहीतरी आहे, इथे लाकडे आहे, इथे आग जळत आहे आणि वर मतलब ये क्या है, यहाँ लकड़ियाँ जला रहे हैं. गांव में आपने देखा होगा लकड़ियाँ कहाँ जलाई जाती है और उसके ऊपर खाना बनाया जाता है ना, आपने देखा है ना. तो उसको क्या कहते हैं, चूल्हा. हिंदी में कहा जाता है, पण मराठीमध्ये याला आपण चूल म्हणतो. काय म्हणतात याला मराठीमध्ये, चूल. चला दुसरा उकार चू आणि ल. तर काय झालं मग, हा ही आहे चूल, हा काय आहे चूल. मग चूल कुठे लिहिली आहे ते बघायचं. ही आहे चूल. यस, सर्वात खाली लिहिले ना, सबसे नीचे लिखा हुआ है चूल. मग या चूलची आपण याच्याशी काय लावायची, जोडी लावायची. झालं हे. शेवटी राहिले पूल. अब ये तो पूल का पिक्चर है, हमने ड्रॉ किया है इससे पहले वाले वीडियो में. हाँ, ये आहे पूल. मग पूल कुठे लिहिला, शेवटी एकच शिल्लक आहे, लास्ट में एक ही बचा, मतलब इसकी जोड़ी इसके साथ आएगी. हे आहे पूल. अशा प्रकारे ये जोड़े लावायचे. बच्चों साथ साथ में आपने किया ना, इसे साथ में आप करते चलिए. अब इसके बाद में हम फिर नेक्स्ट पिक्चर देखेंगे. तो जल्दी से, अगर आपने नाही ज्यांनी केलेलं नाहीये त्यांनी फक्त 1 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे, हे पटकन करा. मग आपण तिसरा प्रश्न म्हणजे ई हा प्रश्न सुरू करूया. हो गया, झालं हे. आता आपण बघूया ई. आता बघूया प्रश्न ई. अ हो गया. अ में हमने क्या किया, शब्द बनाए, शब्द बनविले. आ मध्ये आपण चित्रांशी त्यांच्या नावाशी जोड्या लावल्या. आता आपण बघूया प्रश्न ई. ई मध्ये काय आहे, कंसातील अक्षर भरून शब्द पूर्ण करा. कंसातील अक्षर भरून शब्द पूर्ण करा. मतलब क्या करना है आपको, यहाँ बॉक्स में कुछ अक्षर वर्ण दिए हुए हैं जिनमें बड़े ऊ की मात्रा लगी है. अब उन वर्णों को मिलाकर नया एक शब्द कंप्लीट करना है. चला बघूया. इथे कंसात अक्षरे भरायची आहेत आणि हे शब्द पूर्ण करायचे. कंस म्हणजे, कंस यानी क्या, ये जो बॉक्स हेल्प बॉक्स है, इसमें वर्ण दिए हुए हैं जिनमें बड़े ऊ की मात्रा लगी है. अब इनको, इनमें एक एक वर्णों को भर के शब्द पूरा करना है. ठीक है, एक एक अक्षरे इथून भरायची आणि हे शब्द पूर्ण करायचे. चला सुरू करूया. प्रथम फर्स्ट आहे चा आणि क. आता यापैकी कोणता अक्षर आपण इथे लिहू तेव्हा तो अर्थपूर्ण शब्द तयार होणार. सु लिहिला तर लिहिला चा सु क, वेगळाच शब्द वाटतो. पू चापूक नाही, मू चामूक पण नाही, बू चाबूक. यस, चाबूक हा शब्द तयार होतो ना. तर आपण इथे लिहूया ब. बला दुसरा उकार बू. कोणता शब्द तयार झाला आता, चाबूक. ओके, चाबूक हा शब्द तयार झाला. नंतर दुसरा ब झाला, हो गया, इसको टिक करेंगे. आता ल. काय शब्द शिकलो होता आपण, 2 अक्षराचा. यस, पूल होता ना. मग आता पू आहे का इथे बघायचं, पू ल. हे झालं. त्यानंतर का र. का र काय होणार, का सु र नाही, का उ
प्र यस का पू र होणार की नाही. चाबूक आणि हा झाला पूल. त्यानंतर का पू एकदा झाला, परत इथे होणार का पू र. त्यानंतर ल सु न ल सु न. आता मा स काय मास मा नु स मा नु स इथे लिहूया नु मा नु स. त्यानंतर शेवटी ला आणि ड काय होणार मग इथे कोणता अक्षर लिहू कु ला कु ड ला कु ड. आणि सॉरी इथे पूल नाही येणार, हे झालं का कु र आणि इथे येणार म म आणि इथे लिहू मू ल. काय होणार मू ल. मूल चाबूक कापूर लसूण माणूस आणि लाकूड हे शब्द आपण तयार करू शकतो. तर मू कुठे लिहिला आपण इथे मूल. मूल हा शब्द हमने पढ़ा था ना, मूल मूल यानी बच्चा. चाबूक मूल कापूर लसूण माणूस आणि लाकूड हे शब्द आपण हे वरील अक्षरे वापरून तयार करू शकतो. ठीक है ना. तर अशा प्रकारे आपण पेज नंबर 33 वर असलेला अभ्यास पूर्ण केला. इस तरीके से हम पेज नंबर 33 पर जो दिया हुआ है वो एक्सरसाइज हमने कंप्लीट कर लिया. अब आपको इस एक्सरसाइज को कॉपी में लिखनी. ठीक है. तर आज आपण जो अभ्यास बघितला तो तुम्हाला बुक मध्ये सोबत सोबत केले, तुम्ही बुक में आपने अभी साथ साथ में कर लिया. अब आपको इसी को आपके कॉपी में कंप्लीट करना है. ओके स्टूडेंट.